हे माझी ट्रॅक पॅन्ट कुठे आहे ग? हा? माझी काय? ट्रॅक पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट काय झालं? माझी काय? ट्रॅक पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट माझी इथेच असेल ना कुठेतरी. मामा मामा थांबा, थोडं थांबा ना 2 मिनिट. न पण झाला काय? मामा जरा थांबा ना. सकाळपासून तुम्हाला ठाकठोक सुरू करायचीच असते का? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी ऑफिसला गेल्यानंतर मग येत राहा. आधीच का आला तेवढ्या सकाळी? सकाळी लोभा मी इथे झोपलेला होतो. हा रात्री का थांबला होता आणि मला कसं नाही कळलं? अहो तुम्ही काल रात्री उशिरा आला तोपर्यंत मामा झोपलेले. ऍक्च्युली मीच सांगितलं त्यांना. काल रात्री अचानक पाऊस किती सुरू झाला, हा मग? वारा सुटला होता. मामा थांबा ना जरा. वारा सुरू झाला मग मीच मामांना म्हंटल की कशाला आता जाताय, सकाळी परत यायचंय तर थांबा आजचा दिवस. अगं पण गरज काय आहे? गरज काय त्या माणसाला? काय झालं? बाजू काय? ही माझी ट्रॅक पॅन्ट आहे ना रसिका. मामा ही ट्रॅक पॅन्ट तुमच्याकडे काय करते? त्याचं झालं काय? हा सूर नाही आला. ह्या बाबा काय मला झाला. आणि रात्री मी इथं थांबला तर थांबल्यावर झालं काय म्हटलं आता दिवसभर काम करून माझी पॅन्ट झालेली घाण. काय समजलं? तर तीच पॅन्ट घालून मी झोपायचा कसा म्हणून म्हटलं आपला कुठली तरी पॅन्ट बघू. तर मी एक्स्ट्रा आणलेली नव्हती आणि म्हटलं पारकेच्या घरात पॅन्ट काढून मोकळं झोपायचं कसा म्हणून इकडे तिकडे बघितलं तर त्या दारावर तुमची ही पॅन्ट लटकावलेली होती. ती घातली आणि झोपलो. सकाळी उठलो, ही काढली पॅन्ट, ती आपली कुठेतरी लटकवायला विसरलो तर इथे टाकली. त्याच्यात आता सगळा भुसा गेलाय मामा. नाही झाला आताच. पॅन्ट माझी पण त्याच्यामुळेच खराब झाली होती. काय होतं आता भुसा घुसतो ना सगळा चिकचिकीत होता. मी तुम्हाला सांगतो ही पॅन्ट तुम्ही आता घालू नका हो. ह्याच्यात भुसा गेलेला आहे आणि जी खाज लागते भुसामुळं बाई नुसती खाजवून मिटत नाही. भुशाची खास खाजवायची म्हणजे रंदा मारायला लागतो. आता रंदा तुम्ही माराल पण तुमच्या आधीच मांडे एवढ्या रंदा माराल तो उरल काय? म्हणजे पॅन्ट घालू नका. नाही घालत आहे मी ती हा, पॅन्ट. लक्षात ठेवा ती ठेवा. तुम्हाला. चालेल. प्रसाद सर हा टिपॉय बनवायला आला होता हा माणूस 7 महिन्यांपूर्वी. हा अजून माझ्या घरात आहे. काम संपतच नाहीयेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत माझी बायको आहे. 1 मिनिट, मी काय केलंय? उगाच मध्ये बोलू काय नको, शांत राहा. टिपॉय बनवून झाला होता तर हे काय म्हणाले, मॅचिंग शोकेस बनवून द्या काय? तर ही म्हणाली हो बनवून द्या. मी म्हंटल ठीक आहे, आता ही म्हणते तर बनवून घेऊया. बनवायचंच होतं ना आपल्याला. झालं मग बनवलं. त्याच्यानंतर काय, मॅचिंग शोकेसला मॅचिंग देवारा, त्या देवाऱ्याला मॅचिंग डबल बेड, त्याला मॅचिंग एक बुक शेल्फ, त्याला मॅचिंग एक स्टडी टेबल. असं करत करत फर्निचर हाऊस झालंय माझ्या घराचं. हो मामा हा? तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा सगळा गाशा गुंडाळायचा आणि निघून जायचं, कळलं ना? झाला. हा टिपॉय एकदम फिट झाला. हा झाला? बघा जल्ला. एक पाय छोटा राहायला वाटतं. आता करतो. हेच करतोय 7 महिने हा माणूस. हेच करतोय. झाला पाय छोटा राहिला, झाला हे छोटा. याला सर तुम्हाला सांगतो, या माणसाला मी सामान बनवायला सांगितलं. याला म्हटलं बाबा टीव्हीचं शोकेस बनव. ह्याच्यात कुठला टीव्ही राहिलो? आई शपथ सांगतो LED पण आडवा ठेवावा लागतोय. याला म्हटलं बाबा कपड्यांचं कपाट बनव. हे कपड्यांचं कपाट आहे का बार आहे? मागून का दरवाजा बनवला असेल रे? माझे कपडे पळून जाणार आहेत मागच्या दाराने. याला अक्कल नकोय माणसाला. एक काम धड करता येत नाही. सगळी चूक माझ्या बायकोची. एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम देते. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? बिचारा एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर द्यायला नको का आपण काम? सेम वाक्य बोल परत. काय बोल ना, बोल. एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर मरतोय बघ. पारंपरिक ऍक्टिंग गरीब बोलल्यावर होतोय पारंपरिक. साहेबांनो ही ऍक्टिंग नव्ह. मग खरं काय? सांगतो हा. मला ह्या भुशाची एलर्जी आहे. अरे बापरे. हे मिस्त्री आहेत ना, हो. आणि ह्यांना भुशाची एलर्जी आहे. हे म्हणजे प्रसाद लोकांना किस्से सांगण्याची एलर्जी असल्यासारखं आहे. अरे मूळ व्यवसाय ना तो त्यांचा यांचा.
मूळ व्यवसाय नाही यांचा. यांना एलर्जी असेल, ह्या माणसाला घरातून काढ. हा मला डोकं फिरवायला लागला, याला घरातून काढ. नाही मला कळतंय काय? मी आल्यापासून बघतोय तुमची डोकेदुखी वाढत चाललेली आहे, हो, बरोबर आहे? हो. मी त्याच्यावर जालीम उपाय शोधलेला आहे. तुम्ही शोधलाय? शोधलेला आहे. काय शोधलाय? जा दरवाजा उघडा. चिंतामणी बोलते इकडे राहतात काय? अरे अरण्या, अरे हायस कसा? अरे भोजने सावकीस. हं. कोण आहे? हा अरण्या, माझा गान दोस्त. मामा. मामा भाषा सांभाळा. काय झालं? काय बोललात तुम्ही आता? हा माझा गान दोस्त. मामा. नव आम्ही लहानपणापासून शाळेत एकत्र गाणी म्हणायचो. त्यामुळे लोक आम्हाला गान दोस्त म्हणायचे. गाणं म्हणायचं म्हणून गाणं देऊ. अरण्या, आता एवढं सांगितलंय ते एखादं गाणं होऊ दे. असं म्हणतो म्हणजे मग जाऊ दे. अग बायो गो न कुकुनी भात खाल्ल्या हा? न बायो गो कुकुनी भात खाल्ल्या न बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. अरे खाल्ल्याचं खाऊ दे कुकू मोठा होऊ दे. खाल्ल्याचं खाऊ दे कुकू मोठा होऊ दे. यंदाचा भला मोठा कावाट देऊ दे. बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. अरे बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. अरे अरण्या, कसलं भारी. खरंच मस्त गाता तुम्ही दोघं. म्हणजे? येतात ना, इंडियन आयडल मराठीला पाठवतो दोघांना. बस अरण्या बस. मामा, हा? हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय? सांगतो तर काय आहे म्हणजे आहे ना हा. आवडतच नाही मला. नव्ह, तुम्ही ऐकून घ्याल तर तुम्हाला कळलं. सांगा. अरण्याला कमी समजू नका. हा. आमच्या कोकणातला लय फेमस वैदू आहे ता. हा मग? कुठला बी आजार घेऊन जावा त्याच्याकडे 2 दिवसात तो नायनाट करून टाकतो. तुमची डोकेदुखी बघून मी त्याला बोलवलेला आहे. कशी 2 दिवसात तुमची डोकेदुखी हलवतो का नाही तर बघा. माझी डोकेदुखी आहे ना, ती तुम्ही आहात. तुम्ही या घरातून तुम्ही निघा, माझी डोकेदुखी थांबेल. अहो अजिबात टेन्शन घ्यायचं ना. तुम्ही बसा इकडे. मला असं लाव. अहो तुम्ही बसा इकडे. मला- अरे, ते- मला- ते- मला- ते- वैद्य आहे. मला- त्याला- यांना सांगा. हा, लगेच सुरू करतो. मामा, म्हणजे हात- मामा, मला इकडे यांना सांगा. सांगा. बघा तरी. रसिक, अरे नका ना करू. ऐका बाईनू, हा. मी काय म्हणतो, हा? आज संध्याकाळी जरा मला घरी लवकर जायचं होतं. का हो मामा? तर काय आहे, आमच्याकडे आम्ही रेडीमेड फर्निचर मागवलेलं आहे, तर येणार आहे संध्याकाळी. तुम्ही तुमच्या घरी रेडीमेड फर्निचर मागवलंय? होय, तर बरा पडतो. रेडीमेड असला ना का आता घेऊन येतात आणि सेट करून लगेच निघून जातात. हा मेस्त्री आहेत ना, काय कामाचं नाहीत. नुसतं पोसावे लागतात. एकदा घरात घुसलं का जा म्हणून पण जायत नाहीत. आणि माझं असं आहे, माझ्या घरात मला अनोळखी माणूस अजिबात सहन होत नाही. आपलं चुकलंच. आपण ना रेडीमेड फर्निचरच मागवायला हवं. घ्यायला पाहिजे है ना? तर मग जाऊ मग मी. एक मिनिट हा. हा. बरं वाटतंय. एकदम. आहो निघा म्हणजे निघा म्हणजे निघा.